आमचे प्रतिनिधी लक्ष्मण आपल्याला नाशिक जिल्ह्यातल्या या सगळ्या पावसाचे अपडेट देत होते। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस आणि त्याच्यामुळे पाण्याचा विसर्ग देखील वाढतोय। पुढे जाऊयात कोयना धरण परिसरातली बातमी बघायला, कारण कोयना धरण परिसरात मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे कोयना धरणातला पाण्याचा विसर्ग देखील आता वाढवला जाणार आहे। सध्या धरणामध्ये 104.49 टीएमसी इतका पाणीसाठा आहे। इथल्या देखील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। जोरदार पाऊस आता देखील या परिसरात पडतोय आणि त्याच्यामुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला जातो आहे। आताच्या क्षणाची महत्त्वाची बातमी, 104 टीएमसी इतका पाणीसाठा सध्या या धरणामध्ये आहे आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग लक्षात घेता गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। या धरणात 23,000 क्युसेक इतका विसर्ग होता, पण आता 40,000 क्युसेक इतका विसर्ग म्हणजे याचं प्रमाण आता वाढवण्यात आलंय। पुढची बातमी आहे पालघर जिल्ह्यातली, कारण गेल्या 12 तासांपासून इथे मुसळधार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील सूर्या नदीवरचं प्रमुख म्हणजे धामणी धरण आता 100% भरलंय। दुसरं कवडास धरणही 100% भरलंय। या धरणातून तारापूर एमआयडीसी त्याचबरोबर बोईसर, वसई, विरार या सगळ्या भागामध्ये पाणी पुरवठा केला जातो। सूर्या नदीवरच्या धामणी धरण आणि कवडास उन्नई बंधारा आता 100% भरलाय। सूर्या नदीमध्ये 6,549 क्युसेक पाण्याचा विसर्ग होता। आता धामणी धरणाचे सर्व म्हणजे 5ही दरवाजे 35 सेंटीमीटरने उघडण्यात आलेत। हा विसर्ग त्याच्यामुळे आता वाढवण्यात आलेला आहे। सूर्या नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जातोय। नदीपात्रातल्या पाण्याची पाणी पातळी आहे ती आता वाढतेय आणि त्यामुळे लगतच्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे पालघरमध्ये देखील जोरदार पावसाची हजेरी। पुढे जाणार आहोत आपण पुण्याकडे, कारण पुणे आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे धरणातल्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। पावसामुळे खडकवासला धरण आता ओव्हरफ्लो झालंय। धरणाच्या साळव्यामधून चालू असणारा 6,848 क्युसेक विसर्ग कमी करून सकाळी 9 वाजता 5,136 पर्यंत हा विसर्ग करण्यात आलाय। त्याचबरोबर पावसाचं जे प्रमाण आहे त्यानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त त्या प्रमाणानुसार केला जाणार आहे। त्यामुळे सध्या तरी खडकवासला धरण ओव्हरफ्लो आहे। बातमी, गेल्या 4 दिवसांपासून भीमाशंकर, भोरगिरी परिसरात देखील पावसाचा जोर वाढला आणि त्यामुळे चासकमान धरणात पाण्याची पातळी झपाट्याने वाढते। चासकमान धरण 100% भरले आणि त्यामुळे धरणाचे 5ही दरवाजे आता उघडण्यात आलेत। 2700 क्युसेक अशा वेगाने भीमा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जातोय। नदीकाठच्या गावांना इथेही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। खेड आणि तालुक्याला म्हणजे खेड आणि शिरूर मधल्या शेती आणि पिण्याच्या पाण्याचं वरदान असणारं चासकमान धरण ओव्हरफ्लो झालंय। त्यामुळे शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आता मिटणार आहे। शेतकरी वर्गानं त्यामुळे आनंदाचं वातावरण असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। बातमी, भिवंडीतली शहर आणि ग्रामीण भागाला सकाळपासून पावसानं झोडपून काढलंय। ग्रामीण भागात सखल भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे। भिवंडी वाडा रोड हा जो परिसर आहे तिथल्या अंबाडी परिसरात रस्त्याला असं तळ्याचं रूप आलंय आणि त्यामुळे वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। शहरातल्या सखल भागात इतरत्रही पाणी साठायला सुरुवात झाली आहे। इतरही बातम्यांचा आपण परत भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर पहा फक्त न्यूज 18 लोकमत।